नगर परिषद पदभरती संदर्भात आकृतीबंध जाहीर झाला आहे. त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. म्हणजेच लवकरच अपकमिंग नगर परिषद पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पण ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अभ्यास कशा पद्धतीने करायचा यापेक्षा जर आपण ॲडव्हर्टाइज प्रसिद्ध होण्याच्या आधी जर प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास आणि स्ट्रॅटेजी ठरवली आणि सिलेबस जर डिकोड केला तर आपल्याला सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर त्या संदर्भात हा आजचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये नगर परिषद भरतीचा आपण सिलेबस बघत आहोत. यामध्ये प्रामुख्याने गट क आणि गट ड वर्गाचे पद भरले जाणार आहेत. आता ही परीक्षा सरळ सेवेमार्फत म्हणजे TCS किंवा IBPS कडून घेतली जाणार आहे. परंतु TCS कडून ही परीक्षा घेण्याची दाट शक्यता आहे, कारण की हा पॅटर्न 2023 पासून चालू झालेला आहे. पण आता जस्ट काही विद्यार्थ्यांनी नवीन ग्रॅज्युएट झालेले किंवा 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 2026 मध्ये अभ्यास चालू केलेल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी बऱ्यापैकी डिटेल्स माहीत नाहीये. त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने 4 विषय महत्त्वाचे आहेत. यामध्ये मराठी, इंग्लिश, ॲप्टी रिजनिंग आणि GS. आता यामध्ये परत 100 क्वेश्चन्स असतात. तर मराठीवरती 25 क्वेश्चन्स विचारले जातात. त्याचप्रमाणे इंग्लिशवरती 25 क्वेश्चन्स, त्या ॲप्टी रिजनिंग मिळून 25 क्वेश्चन्स विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, GS सर्वात टफ जाणारा विषय म्हणजे GS, कारण की GS मध्ये मल्टिपल सब्जेक्ट आहेत आणि फक्त 25 क्वेश्चन. आता GS चा अभ्यास करताना विद्यार्थ्यांमध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं की GS मध्ये 25 पैकी कसा स्कोर घेतला पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये आपण डिटेल्स पाहणार आहोत. आता GS चा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, जर 2023 पासून सरळ सेवा ही TCS किंवा IBPS मार्फत घेतली जाते, तर तुम्ही GS चा अभ्यास करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती जास्त फोकस केला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जर तुम्ही रेफर केले तर तुम्हाला लक्षात येईल, कारण की GS चा सिलेबस बऱ्यापैकी वास्ट आहे आणि आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येत नाही की कोणत्या सब्जेक्टचे कोणते चॅप्टर आणि कोणते पॉईंट केले पाहिजेत. आता करंट अफेअर्स वरती बऱ्यापैकी जर IBPS ने परीक्षा घेतली तर लास्ट 6 मंथचं करंट अफेअर्स विचारले जातं आणि जर TCS ने घेतली तर ते थोडंसं डीपली जातात, म्हणजेच 1 वर्षापर्यंतचं करंट अफेअर्स विचारू शकतात. त्याचप्रमाणे जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी याच्यावरती फिक्स त्यांचे क्वेश्चन्स ठरलेले असतात. आता पॉलिटीमध्ये आर्टिकल्स वरती बऱ्यापैकी, अमेंडमेंट वरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारले जातात. हेच क्वेश्चन बऱ्यापैकी रिपीट होत राहतात. मग तुम्ही काय करणार, पॉलिटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही लास्ट इयरचे ज्यावेळेस क्वेश्चन्स पेपर करतात त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की आता पॉलिटीवरती 2 ते 3 क्वेश्चन्स आर्टिकलवरती येतात. म्हणजे तुम्ही जर सिलेक्टिव्ह चॅप्टर्स जर केले आणि आर्टिकल्स अमेंडमेंट वगैरे व्यवस्थित करून ठेवला तर पॉलिटीमधले तुमचे आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये पण बऱ्यापैकी प्राचीन इतिहासावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे हिस्ट्रीवरचं पण तुम्ही सिलेक्टिव्ह जर बुक रेफर केलं किंवा मार्केटमध्ये ज्या स्पेसिफिक नोट्स अवेलेबल असतात, जर त्या नोट्स जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित रेफर केल्या तर हिस्ट्रीमध्ये पण तुम्ही चांगला स्कोर घेऊ शकता. त्यानंतर इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट तुम्ही करंट अफेअर्स मध्येच कव्हर करू शकतात, कारण की वेगवेगळे इंडेक्स रँक्स अशा पद्धतीने इकॉनॉमिक्स मध्ये विचारले जातात. त्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही सब्जेक्ट जर पॅरलरली केले तर ह्या दोन्ही सब्जेक्टचे मार्क्स एकत्र कव्हर होऊ शकतात. त्याचप्रमाणे सायन्स वरती फिक्स ठरलेले असते त्यांचे क्वेश्चन. बायोवरती काही क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर पाहिले तर तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणते चॅप्टर्स केले पाहिजेत, कारण की ते चॅप्टर ते रिपीटेड विचारले जातात. आणि ही एक्झाम महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी घेतली जाते. त्यामुळे महाराष्ट्राची विशेष माहिती म्हणजे महाराष्ट्राची जिओग्राफी, हिस्ट्री यावरती पण 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे हा पार्ट पण तुम्ही जर प्रॉपर केला तर तुमचे 25 पैकी 18 ते 20 क्वेश्चन्स बरोबर यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, जर तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटेजीने जर अभ्यास केला तर GS मध्ये. कारण की या 3 सब्जेक्टमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी कव्हर करतात, परंतु GS मध्ये सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो आणि याच्यावरच आपले सिलेक्शन होण्याचं राहून जातं. त्या